पासवर्ड श्रीमंतीचा या विशेष कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। गुंतवणूक विषय हा कार्यक्रम आहे, आपल्या सगळ्यांना माहितीच आहे आणि तुमच्या प्रश्नांची उत्तरे देण्याचा सुद्धा हा कार्यक्रम आहे आणि त्यासाठी आज आम्ही हजर आहोत। आणि शेअर मार्केटमधल्या कुठल्या घडामोडी या घडलेल्या आहेत त्याच्यावर नक्कीच आपली सगळ्यांची नजर असणार आहे आणि आमची सुद्धा नजर आहे। आणि म्हणूनच आजचा हा एपिसोड अत्यंत महत्त्वाचा असणार आहे, कारण निश्चित तुम्हाला खूप सारे प्रश्न असणार आहेत आणि तुमच्या प्रश्नांची उत्तरे देण्यासाठी नेहमीप्रमाणे आपल्या बरोबर आहे शेअर बाजार तज्ञ राजेश तांबे सर। आधी सरांचं स्वागत करूया। सर, स्वागत तुमचं या शो मध्ये। तेव्हा तुमचेही काही प्रश्न असतील, कुठले शेअर घ्यावेत, कुठले होल्ड करावेत, काय नेमकी इन्व्हेस्टमेंट आता शेअर बाजारामध्ये करावी, तर जरूर विचारा। आमचा टोल फ्री नंबर आपल्याकडे आहे 1800-221010। तुमच्या प्रश्नांची आम्ही वाट पाहतोय आणि तोपर्यंत आपण एक मागच्या आठवड्यामध्ये शेअर मार्केट नेमकं कसं काम केलं मागच्या आठवड्यामध्ये तेही आपण एक रिव्ह्यू घेऊया। गेल्या आठवड्याच्या शेअर बाजाराचा विचार खरं तर सोमवारपासून सुरू करावा आणि सोमवारीच संपवावा। या एकाच दिवसामध्ये भारतीय शेअर बाजारामध्ये 7 लाख कोटी रुपये अक्षरशः धुतले गेले। मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स 1625 अंशांनी तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी तब्बल 490 अंशांनी गडगडला। 21 जानेवारी 2008 या दिवसाचा 1408.35 अंशांच्या घसरणीचा रेकॉर्ड शेअर बाजारानं ब्रेक केला आणि त्यानंतरचा आठवडा संमिश्र पहिलाच पडलेला इतका मोठा खड्डा भरून काढणं बाजाराला सुद्धा जमलेलं नाहीये। आणि आठवड्याचा विचार करता सेन्सेक्समध्ये 974 तर निफ्टीमध्ये 298 अंशांची मोठी घसरण झाली। आणि असं असलं तरी शेअर बाजारामध्ये नव्यानं प्रवेश करण्यासाठी किंवा आपल्याकडे असलेले स्टॉक्स ॲव्हरेज करण्यासाठी ही चांगली संधी असल्याचं काही शेअर बाजार तज्ञ सुद्धा मानतात। आता तुमचे प्रश्न आम्ही जाणून घेणार आहोत, तुमच्या शंकांचं निरसन आम्ही निश्चित करणार आहोत। मात्र मागचा आठवडा जो खूप हॅपनिंग राहिलेला आहे शेअर बाजाराच्या दृष्टीने त्याविषयी आधी आपण चर्चा करणार आहोत। सर, खरं तर आजच्या या आपल्या एपिसोडमधून आपले जे नेहमीचे प्रेक्षक आहेत शेअर बाजाराविषयी प्रश्न विचारणारे त्यांच्या खूप साऱ्या अपेक्षा आहेत, कारण मागचा आठवडा ब्लड बाथ ऑन द शेअर मार्केट रोड वगैरे हे जे काय सगळे कॉन्सेप्ट्स येत होत्या, तर काय सांगूया आपण एकंदरीतच मागचा आठवड्याचा विचार कसा करता येईल आपल्याला? याच्यासाठी एक तासाचा आम्ही कार्यक्रम केला होता, जे जी24 तासला हेड करतात डॉक्टर उदय निरुडकर, आणि त्यांच्याबरोबर फार सुंदर कार्यक्रम 1 तासाचा झाला, ज्याच्यामध्ये मी लोकांना म्हटलं की या अशा घडामोडी व्हायलाच पाहिजे, बाजार कन्सिस्टंट राहिला, कॉन्स्टंट राहिला तर मग कोणी पण बाजारामध्ये इन्व्हेस्टमेंट करणार नाही। आणि मी डॉक्टर निरुडकरांना म्हणत होतो की जोपर्यंत बाजार खाली असा येत नाही, गडगडत नाही, तोपर्यंत नवीन बुद्धू या बाजारात येत नाही, तर जे एक्झिस्टिंग बुद्धू या बाजारामध्ये आहे तर ते कसं आपला प्रॉफिट बुक करतील। दुसरी गोष्ट माझं असं म्हणणं आहे की हे एक्सपेक्टेड होतं की चायनामधून हे होणार आहे की लार्जेस्ट इकॉनॉमी आहे विच वॉज ग्रोईंग आणि 10 ट्रिलियनची जी इकॉनॉमी आहे आणि सेकंड लार्जेस्ट इकॉनॉमी आहे, जेव्हा तुम्ही आपलं हे डिप्रिशिएट करतात हे एक्सपेक्टेड होतं। मोस्ट ऑफ द इकॉनॉमिस्ट हॅड एक्सपेक्टेड दॅट दिस इज बाउंड टू हॅपन। फक्त त्याची इंटेन्सिटी आपल्याला माहिती नव्हती की इंडियामध्ये तो एका दिवशीच एकदम 1600 पॉईंटनी असा जोरचा झटका देईल। आयडिया हे होता की 15-20 वर्ष तुम्ही या कन्सिस्टन्सीने चायनाने ग्रो केलं तर त्यांना वाटत होतं की आता चायनीज अथॉरिटीजना कळलं की आता आपला टाइम संपलेला आहे, तर तो फक्त एक टाइम पिरियड फक्त एक्सटेंड करत होते, थोडा प्रोलॉंग करत होते की हे अजून 1 वर्ष 2 वर्ष ही ग्रोथ अशी प्रोलॉंग होऊ शकते का, म्हणून त्यांनी ही याची एक वे काढली की चला आपण याचं करन्सीला आपण डेप्रिशिएट करू। त्याच्यातनं आपल्याला काय त्याचे रिझल्ट्स मिळतात दिस इज ॲट अ लेटर पार्ट ऑफ इट, ऑफकोर्स आय मीन दे विल ऑल्सो अनालाइज। दुसरं जसं माझा लोकांना म्हणणं आहे की जसा हा बाजार 1600 पॉईंट एक दिवशी गडगडला सोमवारी, तसाच एकदा अजूनही असाच बाजार तुम्हाला झटका देईल आणि तो तेव्हा देईल जेव्हा US फेडरल जी आपली RBI आणि त्यांची RBI आहे ज्याला फेडरल म्हणतात, तेव्हा ते पण आपले इंटरेस्ट रेट्स तिथे वाढवणार आहे। फॉर ऑल दीज लॉंग इयर्स जेव्हा अमेरिकामध्ये रिसेशन होतं त्यांनी इंटरेस्ट रेट्स फार कमी ठेवले आहे, प्रॅक्टिकली कधी 0 नसतात, पण जेव्हा ते आपले इंटरेस्ट रेट्स वाढवतील तर तेव्हा आपण बघाल की FIs काही आपला पैसा इथून काढतील, बिकॉज दॅट इज अ सेफ हेवन। They find America as a more stable market, more better market than India. तर त्याच्यामध्ये पण आपल्याला जोरचा एक झटका अजून एकदा लागणार, हे अजून आपण एक्सेप्ट करून चालायचं। अगदी, आणि सरांची ही टिप सगळ्या प्रेक्षकांनी आता लक्षात ठेवा। आणि आता तुमच्या प्रश्नांची उत्तरं देण्याची वेळ झालेली आहे। आपले पहिले प्रेक्षक आपल्या बरोबर आहेत राहुल टाकळकर। नमस्कार राहुलजी, विचारा आपला प्रश्न। नमस्कार, बोला। तांबे साहेबांना नमस्कार। माझा नमस्कार साहेब, तुमच्या सांगण्याप्रमाणे अशोक लेलँड घेतलेत मी, हो आणखी घ्यावेत का या रेटला, आणि दुसरे आणखी त्या रेंजमध्ये कुठले शेअर्स आहेत ते सांगा। वेल, असं आहे की जो एक छोटा निवेशक असतो त्याच्यासाठी एक चीज लक्षात ठेवा, जसं FIIs DIIs जसे साथ घेतात तसंच रिटेल पार्टिसिपेशन पण जेव्हा सगळे लोक असे शेअर्स घेतात तर त्याच्यामध्ये पण तुम्ही बघता की अपवर्ड मुवमेंट असते। अशोक लेलँडमध्ये तुम्ही बघितला की कशी मुवमेंट आली, आणि ही कशासाठी आली की जेव्हा रिटेल पार्टिसिपेशन पण तुम्ही लोक जे इंडियाचे रिटेल इन्व्हेस्टर जेव्हा अशोक लेलँडला घेतात तेव्हा हा शेअर 50 वरून 60, 60 वरून 70। आणि एक चीज लक्षात ठेवा
की जेव्हा मार्केट 1600 पॉईंटनी पडलं त्या प्रपोर्शनमध्ये अशोक लेलँड पडला नाही. दॅट मीन्स फंडामेंटल्स ऑफ द कंपनीज आर व्हेरी स्ट्रॉंग. तर जसं तुम्ही हे होल्ड करून ठेवलेलं आहे, टार्गेट प्राइस मी ऑलरेडी सांगितलेलं आहे, पण सगळा पैसा अशोक लेलँडमध्ये नाही टाकायचा. मॅक्सिमम अराउंड एक आपल्या याच्यातला 1/3 पर्यंत तुम्ही आपली इन्व्हेस्टमेंट अशोक लेलँडमध्ये करू शकता, विच इज ॲब्सोल्युटली सेफ अँड साऊंड. ओके, आपल्याबरोबर पुढचे प्रेक्षक आहेत रत्नागिरीमधून संपर्कात. जगन्नाथ कांबळे बोलतात. नमस्कार, विचारा आपला प्रश्न जगन्नाथजी. हॅलो जगन्नाथ, आपला प्रश्न विचारा. जगन्नाथ, आवाज येतोय? ठीक आहे, आपल्याबरोबर पुढचे प्रेक्षक आहेत अमोल बोलतात. नमस्कार अमोल, उस्मानाबाद वरून बोलतात. विचारा आपला प्रश्न. ठीक आहे. हॅलो हॅलो अमोल, प्रश्न विचारा. माझ्याकडे युनियन बँकेची शेअर्स आहेत. युनियन बँक. हा हां, माझ्याकडे युनियन बँकेची शेअर्स आहेत. आवाज येत नाही का माझा? बोला बोला, थेट प्रश्न विचारा. हा, माझ्याकडे युनियन बँकेचे शेअर्स आहेत. आता विक्रीला काढावं का? बरं, ठीक आहे. युनियन बँकचे अगर तुमच्याकडे शेअर्स आहे पण त्याच्यामध्ये तुम्हाला काहीही मिळणार नाही. एक तर बँक्समध्ये खूप जास्त रिकॅपिटलायझेशन करायचं, ते कसं होईल, अजून 2 लाख करोडची जी प्रोव्हिजन करायची आहे ती कशी करणार आहे, दॅट अल्टिमेटली द गव्हर्नमेंट विल हॅव टू टेक अ व्हेरी दॅट गव्हर्नमेंटचा तो डिसिजन आहे. आणि जसं मी तुम्हाला सांगितलं की सगळ्या बँका प्रॉफिटेबल होऊ नाही शकत. सगळी पाची बोटं आपली बरोबर नसतात. मग सगळ्या बँक्स कशा बरोबर असतील हे सगळं मॅनेजमेंटवरती डिपेंड असतं की कोणत्या बँकेचा मॅनेजर जो चेअरमॅन आहे, डायरेक्टर आहे, तो किती इफेक्टिव्ह आहे. पैसा तोच असतो. तर त्याच्यामध्ये मी म्हणेल की युनियन बँकेला तुम्ही आपल्या याच्यातनं आपल्या पोर्टफोलिओमधून काढून टाका. त्याच्यातनं काही खूप जास्त तुम्हाला असं काही खूप जास्त एप्रिसिएशन या प्रॉफिट मिळण्याची शक्यता फार कमी आहे. ओके सर, पुढचे प्रेक्षक आपल्याशी अजून संपर्कात येतात. तोपर्यंत आपण थोडंसं पुन्हा एकदा हा जो झटका पुन्हा एकदा आपल्याला बसू शकतो, तर वेळीच लोकांनी काय काळजी घ्यावी याविषयी आपण बोलूया. पुढचे प्रेक्षक आपल्या संपर्कात आहेत. नमस्कार, प्रश्न विचारा. उषा, प्रश्न विचारा. हॅलो उषा, प्रश्न विचारा. ठीक आहे, यांचा संपर्क आपल्याशी होऊ शकत नाहीये बहुधा. तर एनिवेज, हा जो तुम्ही सांगितला की जो पुढचा झटका बसू शकतो, तर वेळीच काळाची पावलं ओळखली पाहिजेत लोकांनी, आपण त्याच्यासाठी काय सांगूया? अनुपमा, त्याच्यामध्ये काळाची हे आहे की फक्त जो इन्व्हेस्टर आहे, जो छोटा रिटेल इन्व्हेस्टर आहे, जो मराठी माणूस या प्रोग्रामच्या माध्यमाने जो इन्व्हेस्ट करतोय, एक चीज फक्त लक्षात ठेवायची की कोणताही स्पेक्युलेटिव्ह प्रॉडक्ट घ्यायचा नाही, स्पेक्युलेटिव्ह शेअर्स घ्यायचे नाही. त्यानंतर जसं मी सांगतो की कोणाचेही फोन कॉल्स येतात, खूप फोन कॉल्स येतात, गुजरातमधून फोन कॉल्स येतात, बडोद्यावरून येतात, सुरतवरून येतात, मला पण येतात. ते म्हणतात तुम्ही ट्रेडिंग करता का? अशा वेळेला आपण सांगायचं की नाही, मी ट्रेडिंग काही करत नाही. तर आपण कोणतेही कॉल्स घ्यायचे नाही. मला एका कोणत्या तरी अशाच कंपनीचा काहीतरी कॉल आला की 4 रुपयाचा शेअर आहे, तो तुम्ही घेऊन ठेवा आणि त्याच्यानंतर तो काहीतरी 15 रुपये होऊन जाईल. हे असं काहीतरी आपण जे असे टेलिफोनवरती आपल्याला SMS मेसेजेस जाते याच्यामधून आपण फार दूर राहायचं. आणि हे आपण एक्सपेक्ट करायचं की मार्केट कधीही स्टेबल होऊ शकत नाही. आणि तुम्ही अगर म्हणाल की मार्केट फक्त वरती जाईल, ते पण पॉसिबल नाही आहे. क्योंकि यू आर प्लेइंग विथ मार्केट फोर्सेस इन द कॅपिटलिस्ट इकॉनॉमी आणि तुम्हाला ग्रोथ पाहिजे. आता जसं तुम्ही म्हटलं की मार्केट, जसं तुम्ही आता सांगितलं किती लाख करोडचा फक्त नुकसान झाला, पण पीपल आर, किती लोक इंडियामध्ये स्टॉक मार्केटमध्ये प्ले करतात, द पर्सेंटेज इज व्हेरी लेस. व्हॉट इज मोर इम्पॉर्टंट इज रिअल वर्ल्ड, की एम्प्लॉयमेंट जनरेट होते का, ग्रोथ येते का, दॅट इज मोर इम्पॉर्टंट. मार्केटमध्ये जेवढे कमी लोक जे काय होतात आहे ते फक्त काही श्रीमंत होतात आहे, पण त्यांचा पर्सेंटेज फार कमी आहे कम्पेअर्ड टू द टोटल पॉप्युलेशन. तर विच इज ऑफ नो कॉन्सिक्वेन्स, खूप इनसिग्निफिकंट नंबर आहे जो स्टॉक मार्केटमध्ये तो इन्व्हेस्ट करतो. तर व्हॉट इज मोर इम्पॉर्टंट, आय ऑलवेज सेज द रिअल वर्ल्ड. अगदी, आपण अशी चर्चा करत राहणार आहोत आणि प्रेक्षकांचे फोन सुद्धा घेणार आहोत. राजेश जोशी बोलतात. नमस्कार राजेश, विचारा आपला प्रश्न. नमस्कार तांबे साहब. नमस्कार. मैं अमरावती से बात कर रहा था, राजेश जोशी. ओके. मेरे पास एफकोट इंडस्ट्रीज के 50 शेयर है, मैंने जो 630 में लिए हुए हैं. ओके. और जेएससी हाउसिंग 50 शेयर है, 250 में लिए हुए हैं. ओके. ये होल्ड करूं या निकल जाऊं इससे? एप्कोटेक्स लेटेक्स में जैसे आपने कहा कि ये ऑलरेडी एट अ वेरी हाई प्राइस है, और जेके हाउसिंग जो आपने बोला उसमें भी आप एग्जिट करिए. अब जैसे मैं इनके साथ जैसे ब्रेक में बात कर रहा था, टूरिज्म इज अ बिग इंडस्ट्री इन इंडिया. एवरी पर्सन, सबके पास डिस्पोजेबल इनकम है, सबको अच्छा डीए मिलता है, गवर्नमेंट एम्प्लॉयज को, सेंट्रल गवर्नमेंट को, स्टेट गवर्नमेंट को. तो यहाँ पे हर आदमी अपने बच्चों के साथ, बीवियों के साथ जब घूमने के लिए निकलता है तो अच्छे वैल्यूएशंस पे मैंने लोगों को थॉमस कुक लेने के लिए बोला था, बड़ा अच्छा एप्रिसिएशन मिला. तो यहाँ पे जोशी साहब आपको होगा,
तो अगर आप इसको लेते हैं तो आने वाले समय में शॉर्ट टर्म साठी पण लोकांना फार छान आहे आणि लॉंग टर्म साठी पण उत्तम शेअर आहे फ्रॉम द हाऊस ऑफ महिंद्रा अँड महिंद्रा. अगदी सर. पुढचे प्रेक्षक आपल्या बरोबर आहेत. जालिंदर पवार बोलतात टिटवाळ्यावरून. नमस्कार जालिंदरजी, विचारा प्रश्न. हा नमस्कार बोला साहेब. मॅडम काय माहिती आहे का, मला आहे ना शेअर मार्केटमध्ये फक्त मी असं ओरली ऐकलेलं की पैसे वगैरे गुंतवले किंवा एखादा शेअर आपण खरेदी केला तर त्याचा आपल्याला बेनिफिट वगैरे मिळतं, पण आपल्याला नेमकी कसे शेअर घ्यायचे, कोणते घ्यायचे याबद्दल नॉलेज नसतं. त्यामुळे कधी कधी तर त्याच्यामध्ये एकच काम करायचं, आपण कोणत्या तरी स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये जायचं या IDBI बँकमध्ये जायचं, तिथे एक आपला डीमॅट अकाउंट उघडायचा आणि एक पायलट प्रोजेक्ट करून बघायचा. पायलट प्रोजेक्टमध्ये तुम्ही कोणत्याही शेअरमध्ये इन्व्हेस्टमेंट करायची, एक साधारणतः 10 ते 20 हजारापासून सुरू करायचं. तसं मी त्यांना सांगितलं की ट्रॅव्हल अँड टुरिझममध्ये आनंद महिंद्राची कंपनी महिंद्रा हॉलिडेज अँड रिसॉर्ट्स, हाच तुम्ही अगर समजा 10,000चा हा शेअर घेऊन घ्या या करंट रेटवर, 3 महिने ठेवा, बघा तुम्हाला किती मिळतात. अगर 3 महिन्यामध्ये अगर तुम्हाला 10 ते 15%, 17%चा अगर रिटर्न मिळाला तर निघून जा, त्याच्याने तुमचा कसा कॉन्फिडन्स बिल्टअप होईल. आणि अगर तुम्हाला असं वाटलं की नाही आता मला होल्ड करायचं, 6 महिने बघा आपण कसं होणार आहे. पण एक चीज लक्षात ठेवा की मार्केट वरती पण जाणार, खाली पण जाणार आणि इट विल नॉट बी कन्सिस्टंट. आणि एक झटका अजून जोराचा मारणार आहे, जसं मी परत तुम्हाला रिपीट करतोय, अमेरिकेमध्ये जेव्हा रेट ऑफ इंटरेस्ट वरती जाते. खरं. आपण आणखी चर्चा करणार आहोत. पुण्यामधून ज्ञानदेव बोलतात. नमस्कार, विचारा आपला प्रश्न. नमस्कार तांबे साहेब. नमस्कार. हा सर, मी TTML घेतलेले आहेत 8 रुपयाला 500 शेअर. हा, तर त्याच्यामध्ये पुढं काही ग्रोथ आहे का? नाही, TTML मध्ये बिलकुल काही ग्रोथ नाही आहे अजून. टेलिकॉममध्ये टाटाज वर टोटली अनसक्सेसफुल फॉर व्हेरियस रिझन्स. आणि जेव्हा त्यांनी VSNL पण घेतली होती, विदेश संचार निगम लिमिटेड, विच वॉज फॉर अ व्हेरी हाय प्राइस, दॅट वॉज ऑल्सो नॉट अ व्हेरी सक्सेसफुल अटेम्प्ट इन फॅक्ट वॉट टाटाज डिड. आणि टेलिकॉममध्ये दे वर अनसक्सेसफुल. आणि त्याच्यामध्ये जसं मी म्हणेल की यू कॅनॉट गेट इन टू टेलिकॉम बिकॉज द पार्टी इज ओव्हरऑल इन द टेलिकॉम सेक्टर. ओके. आणि इथेच आपण आज आपला कार्यक्रम संपवतोय. आपली वेळ इथेच थांबतीये, त्यामुळे तुम्ही इथे आलात आणि खूप छान मार्गदर्शन केलं, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आणि यानंतर 5व्या श्रीमंतीच्या विशेष कार्यक्रमामध्ये आपण इथेच थांबतोय. पाहत रहा झी 24 तास आणि रहा एक पाऊल पुढे. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.